अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 30 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सुमारे 32,000 हेक्टरवरील कपाशी, तूर, संत्रा, लिंबू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले। अनेक घरांची पडझड, रस्ते, पूल, स्प्रिंकलर पाईप व मोटारी वाहून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत तालुक्यास विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली। 7 दिवसात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे सेनेचे पदाधिकारी तथा नगरसेवक प्रकाश मारोटकर यांनी दिलाय। नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये 30 व 31 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आणि अद्याप आमच्या नांदगाव तालुक्यामध्ये पंचनाम्याला सुरुवात झाली नाही। म्हणून आणि नुकसान भरपाई ही NDRFच्या निकषानुसार दिली तर 8,200 रुपयाच्यावर नुकसान भरपाई कुणाला मिळत नाही। त्यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज घेराव करून विनंती केली की आपण नांदगाव खंडेश्वर तालुक्याला नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं, ज्याच्यातून कुणाचे स्प्रिंकलर पाईप गेले असेल, कुणाचा कंपाऊंड गेलं असेल, विहिरी खचल्या असेल, बकऱ्या वाहून गेल्या, अनेक शेकडो प्रकारचं नुकसान झालं। सदरची नुकसान भरपाई ही विशेष पॅकेज अंतर्गत मिळतील आणि मंगरूळ, चवळा आणि धामक येथील अनेकांच्या घरात पाणी जाऊन अक्षरशः घरं पडले, संसार उघड्यावर आले। आज राहायला घर नाही। 6 दिवसापासून ग्रामपंचायतमार्फत त्यांची जेवणाची व्यवस्था सुरू आहे। अशा लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यात यावे। पण नांदगाव तालुक्याला नुकसान भरपाईसाठी, कारण महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा 296 मिलीमीटर हा नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये झाला। नुकसानही नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये सर्वाधिक असल्यामुळे विशेष पॅकेज शासनाने द्यावं आणि आमची नुकसान भरपाई द्यावी। पंचनामेच केले नाही। सरकार आणि शासन शेतकऱ्यांबाबतीत संवेदनशील नाही, त्यामुळे आम्हाला निवेदन देण्याची वेळ आली। कदाचित 7 दिवसांनी तीव्र आंदोलन, रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, अमरावती।